या प्रभात 15 मध्ये सर्व उमेदवार अशाच पायऱ्या चढत पायपीट करत सर्व मतदारांना भेटण्याचा प्रयत्न करतायत आणि आपण आज आहोत प्रभाग 15 मध्ये। हे सर्व उमेदवार प्रत्येक मतदारांच्या घरोघर जाऊन आपला प्रचार करत आहेत। प्रत्येकाचा आशीर्वाद घेत आहेत। प्रत्येकाशी अगदी आपुलकीने प्रत्येकाच्या घरोघर जाऊन हा आशीर्वाद घेत आहेत। तर एक वेळ दो इकडे मटपे साहेब, तुम्ही आता हे घरोघर फिरताय, काय वाटतं? एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे। मतदारांमध्ये अतिउत्साह आहे। भारतीय जनता पार्टी माननीय नरेंद्रजी मोदी माननीय 15 मध्ये कमळ कमळ 100% कमळ, 15 नाही पूर्ण शहरात कमळ। काही तुम्हाला काय प्रतिसाद? अतिशय उत्साहामध्ये माता भगिनी, ज्येष्ठ युवा बांधव आशीर्वाद देत आहेत। कमळाला मत म्हणजे विकासाला मत, कमळाला मत म्हणजे विकासाला मत, हे प्रकर्षाने लोकांच्याच बोलण्यातून येत आहे। त्यामुळे उत्साह आहे आणि आमचा उत्साह मतदार द्विगुणित करतात। मी आता बघतो बाबा, ते 4थ्या 5व्या बद्दल तुम्ही चालत प्रवीणजी फिरतायत तुम्ही आणि हे प्रचार तुमचा चालू आहे। मी कालही सांगितलं, आजही सांगतो, हा 15 प्रभाग प्रभू रामचंद्रांचा आहे। त्याला आशीर्वाद प्रभू रामचंद्र, कम्प्लीट हिंदू संस्कृती। जय श्रीराम। काय तुम्हाला घरी आले आपले उमेदवार भेटायला, काय वाटतं तुम्हाला? तुमचा आशीर्वाद आहे त्यांना? हो, खूप सगळं प्रचंड बहुमताने ह्या सगळ्यांना आपण विजय करायचंय। खऱ्या अर्थानं मोदी आणि फडणवीसांच्या पाठीशी उभं राहायची वेळ आली आहे। कोणत्या फुल थापांना बळी पडू नका, हेच मागणं आहे या सर्व उमेदवारांचं। चला आता आपण पुढच्या बिल्डिंग मध्ये जाऊया। चला, जात आहेत, पायऱ्या उतरत आहेत, कष्ट करत आहेत, प्रत्येकाच्या घरोघर जात आहेत, कष्ट करत आहेत। नक्कीच याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही सुद्धा पायऱ्या उतरत आहोत, आम्ही सुद्धा पायऱ्या चढत आहोत। जागा त्याच्यामध्ये हो, प्रत्येकाच्या घरोघर विजिट देण्यासाठी कमळ म्हणजे राज्य सरकारला सोडायचे काय वाटतंय ताई? उमेदवार आपल्या घरी आलेत, काय वाटतं? छान वाटते। छान वाटतंय, पण मतदान कमळालाच करायचंय ना। मतदान उमेदवार आपल्या दारापर्यंत येत आहेत ना, आपल्याला भेटत आहेत। आजच प्रवीणजी, आजच पेढा मिळतोय, हा शुभ संकेत आहे की आज पेढा मिळतोय। म्हणजे 16 तारखेचे पेढे ताई आजच वाटतंय का काय? हो ना। अरे वा वा वा, टाळी वाजवलं सगळे 16 तारखेचे पेढे वाटतंय आजच। शाबास, छान 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 छान। असाच प्रतिसाद, घरोघर मिठाई, पेढे, स्वागत आणि एक प्रकारे चैतन्य या सर्व प्रभागामध्ये मला दिसतंय। घरोघर फिरतायत, प्रत्येकाशी मनमोकळेप्रमाणे गप्पा मारतायत, विचारपूस करतायत। हा जो उत्साह आहे, हा उत्साह वाखाणण्याजोगा आहे आणि प्रत्येकाला भेट देऊन कमळाला मतदान करण्याचं आवाहन सर्व करत आहेत। एक प्रकारे चैतन्य आहे, एक उत्साह आहे। कार्यकर्ते सुद्धा अगदी तन मन धन अर्पण करून बघा, जनतेचा म्हणजे ज्यांच्या घरी भेटायला आलो त्यांनी सुद्धा पाण्याची सोय केलेली बघितलं ना तुम्ही इथं, की ज्यांच्या घरी भेटायला आले त्यांना सुद्धा आता उन्हात हे कार्यकर्ते म्हणल्यास पाण्याची सोय केलेली आहे। हे सुद्धा एक विशिष्ट आहे त्या सर्व मतदारसंघाचं। असं अतिशय चांगलं वातावरण। काय वाटतं ताई तुम्हाला, एकंदर वातावरण काय? वातावरण सगळं तुम्ही वातावरण जर पाहिलं तर माझ्या ऑब्झर्वेशन नुसार सगळीकडे पॉझिटिव्ह आहे असं वाटतंय। कमळाची कमळ फुलेलं वाटतं? हो, कमळच फुलेल। बरोबर। तुम्हाला काय जाणवतं ताई? इकडे ताई, या समोर या, पळू नका तुम्ही। काय वातावरण, काय वाटतं? काय नाही, वातावरण तर कमळच आहे सगळीकडे कमळ सगळं कमळ आहे का? बरं सगळे आले। हा, चला, आले बाबा।
हा दुसरा राऊंड आहे. पहिला राऊंड पूर्ण झाला. मतदारसंघात आपली संख्या किती आहे मतदारांची? 17,800 मतदारांची संख्या आहे. आता पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे. पूर्ण राऊंड झालेला आहे पहिला. 4 आमचे ग्रुप फिरत आहेत, आमच्या परिवारातले मित्र कंपनी वेगवेगळ्या दिशेने फिरत आहेत आणि प्रचंड उत्साह आहे मतदाराचा, खूप उत्साह आहे. तुम्ही बघत असाल एवढा मी उत्साह. पाहतोय हा प्रचंड उत्साह आहे. लोक पेढे पाणून ठेवतायत, अक्षोभन करतायत. काल आमच्या नेत्यांच्या संभाजी भैयांची पदयात्रा झाली. काय उत्साह होता तुम्ही पाहिलंय, सगळ्या मीडियावाल्यांनी बघितलं. खूप सुंदर, खूप सुंदर. चला या प्रभागातील एक नागरिक, काय नाव आहे काका तुमचं? माझे सैनिक ज्ञानोबा मुरलीधर ढगे. बरोबर. काय वातावरण काय बरं एकंदर? वातावरण काय वातावरण आता इथे काय चाललंय ते प्रत्येक पक्षावरचा प्रचार करायला लागलाय. पण आमची अशी अपेक्षा आहे की बाबा इथं जी सरकार वर आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्यांचे जर पक्ष इथं जर निवडून आले, महानगरपालिका चालत गेली तर देश काय तर आपल्या पंधरामध्ये काय शहराचा- होईल? प्रभाग 15 मध्ये काय म्हणले सर? प्रभाग 15 मध्ये काय होणार आहे? प्रभाग 15 मध्ये तर हे कमळाचंच येणार आहे सर, सगळं कमळाचं वातावरण आहे. 100%. कार्यकर्ते फिरतायत, ज्यांच्या घरी भेटायला आले त्यांनीच कार्यकर्त्यांचे हे एकंदर हे बघून त्यांनी त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय केली. कुणी? जनतेने, मतदारांनी. बरोबर आहे ना? हा 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 जनतेने मतदारांनी सोय केली. आणि बघा हे कार्यकर्ता म्हणजे एवढं प्रेम ह्या उमेदवारांवर. आमचे उमेदवार हे आहेत मठपती साहेब. कसं झालं सुशीला? एकदम छान. कार्यकर्त्यांच्या घरी त्यांनी प्रेमाने आम्हाला मला त्यांनी कार्यकर्ते स्वतःहून आम्हाला प्रेरणाताई, सुशीला कास तुमच्यासाठी सोय केली मतदारांनी कार्यकर्त्यांनी की तुम्ही येणार आपल्या घरी म्हणजे एवढं स्वागत. बघतो आम्ही पेढे काय, सुशीला काय. आधीच दिवाळी सुरू झालेली ही प्रभाग 15 मध्ये. मला हा. एक गोष्ट सांगावीशी वाटते. हा. मतदार बांधवांना आता हे कळलेलं आहे की लातूरचा विकास करायचा असेल तर कमळाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कुठल्याही भूलतापांना बळी न पडता विकास म्हणजे कमळ ही त्यांची भावना या सुशिलामधनं आपल्याला दिसते. अवकाशीला तुमचा नाश्ता करा दिवसभर. अजून खूप माझी काय विनंती आहे. आहे आपल्याला, तुम्ही पण आमच्यासोबत थोडा आस्वाद घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दाखवरेवर सुशीला खरसा खमंग बनवलेला आहे. बघा 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 तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना आता हा सुशीला बघून. कार्यकर्ते दमलेले, थकलेले हे सगळं बघून बोला. अरे बापरे, आमचे बावगे सर. नमस्कार बावगे सर, आमचे फार जुने मित्र बावगे सर. म्हणजे बावगे सर काय बरं मला या प्रसंगी असं सांगावं असं वाटतंय, लातूरचा खरा विकास जर पाहिजे असेल तर BJPला आपण मतदान करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि या प्रसंगी हे जे उमेदवार उभा टाकलेले आहेत यांना नगरसेवक या शब्दाचा अर्थ सांगणार आहे. न म्हणजे नळाला पाणी आलं पाहिजे. टाळी वाजवा की जरा एवढं सुंदर. ग म्हणजे गटाराची स्वच्छता ठेवली पाहिजे. बरोबर. र म्हणजे रस्ते अगदी आरशासारखे स्वच्छ ठेवले पाहिजेत. आणि सेवक म्हणजे प्रामाणिकपणे आपल्या वार्डातील जनतेला सेवा दिली पाहिजे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता. आणि ह्याचं नाव आहे नगरसेवक. मी 40 वर्ष झालं राजकारण पाहतोय. हा आयुष्यात पहिल्या सुरू नगरसेवक याची हा नगरसेवक याची डेफिनेशन मी या ठिकाणी केलेली आहे. प्रोफेसर हा ते सिद्ध केलं. हा आणि मला सार्थ अभिमान आहे, मी जे नगरसेवकाची जी व्याख्या केलेली आहे ही व्याख्या आमचे दीपक, आमच्या होनरावताई
पुन्हा आमचे प्रवीण, पुन्हा आमचे आणखीन दुसरा एक ताई तिकडं पाटील ताई सुशीला अगदी आनंदानं खात आहेत आमच्या संगले अप्पाच्या इथं. मला आनंद कशाचा वाटला की हे सगळं मतदार त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय करतायत, हा. पाण्याची सोय करतायत. हा, हा. म्हणजे एवढा उत्साह आता एका घरात तर त्यांना अक्षरशः पेढे आणून ठेवले. पेढे. 16 तारखेला वाटायची पेढे आम्ही आजच आणून आज तर आज मला आवशेकरांना पाहून सुद्धा खूप आनंद झाला, कारण 30-40 वर्षापासूनची आपली मैत्री आहे आणि ही मैत्री अशीच पक्की राहावी याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. एक प्रचंड उत्साह या संपूर्ण ट्युशन एरियामध्ये आपण फिरत आहोत. अगदी सर्वांना प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद मागण्याचं हे काम सुरू झालेलं आहे. लिफ्ट असेल तर मी येतो. आम्ही आता लिफ्टनं वर जात आहोत. कुठं कुठं पायऱ्या आहेत, कुठे कुठे लिफ्ट आहे आणि पाहत आहोत आपण एकंदर उत्साह. प्रवीणजी दिवसभर व्यस्त, झोप किती वेळ आहे? 3 तास 4 तास, फक्त 3 ते 4 तास. रात्री झोपायला 1 वाजत असेल? 2 वाजता रात्री 6ला उठावं लागते. फक्त 2 ते 3 तास आराम. छान. म्हणजे एकंदर आता आपण लिफ्टून बाहेर येत आहोत आणि आपण पाहत आहोत की एक प्रत्येकाला घरोघर जाऊन भेट, प्रत्येकाची एकंदर ओळख, प्रत्येकाची संपर्क असं आहे. एकंदर सर्वांची भेट घेत आहेत. प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सगळ्यांना भेटत आहेत आणि असू द्या. मावशी आता एक्झिक्युटिव्ह झाली, इंजिनियर. वैयक्तिक संबंध, प्रत्येकाशी भेटणे, प्रत्येकाला विचारपूस, आपुलकी आणि प्रत्येकाशी घरोघरोबा असलेले हे उमेदवार आपण पाहत आहोत. इथं पाहिलं का आपण सुंदर देवघर सुद्धा आहे यांच्या बंगल्यामध्ये. खूप छान. इथं आईसाहेबांची पूजा झालेली आहे आणि सर्व असं हे वातावरण, सुशिक्षित मतदार आणि चांगले एकंदर सर्व वातावरण आहे. संपूर्ण प्रभाग 15 हा सुशिक्षित बंगल्यात राहणारा सर्वसामान्य उमेदवार सुद्धा याच प्रभागात आहे. सगळ्यात चांगले मोठे लोक सुद्धा याच प्रभागात राहतात आणि आपण एक पाहत आहोत की प्रत्येकाशी वैयक्तिक संपर्क, प्रत्येकाच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तर असं हा अतिशय चांगलं वातावरण, सगळ्यांना भेटणे, एकंदर सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं वातावरण. असं एकंदर वातावरण आहे. प्रत्येकाशी भेट, प्रत्येकाशी वैयक्तिक संपर्क आणि संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढलेला आहे. जवळपास दुसरा राऊंड त्यांचा संपत आलेला आहे आता आणि आता आपण पुन्हा जात आहोत. त्यांच्या उमेदवारांबद्दल मला सुद्धा ड्युटीमध्ये बसायची हौस भेटत आहे. सारखे फोन वाजतायत. एकच मिनिट काका. तिची काय आमच्या कार्यकर्ते. बाळ नाव काय तुझं? प्रतीक्षा. काय करतेस तू? फार्मसी झाली माझी. कुठं? इथेच. फार्मसी झालंय. काय वातावरण वाटतं एवढी प्रीतीच दिवसभर त्यांच्यासोबत? खूप छान वातावरण आहे. प्रभाग क्रमांक 15ला तुला सुद्धा निवडणुकीला बरं वाटेल ना, थोडं सांभाळून. असं एकंदर वातावरण आहे. खूप छान. ब गटातल्या उमेदवार सौशीला शिवराज पाटील. सौशीला शिवराज पाटील. चिन्ह कमळ. 10 कमळ दाबा बदल.